ठरलं तर मग चहाच्या पाकाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुनला झोप येत नसते आणि आता तो सायलीकडे बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि तो इकडे तिकडे बघत असतो. तर आता इथे उठून बसतो तो. तर आता त्याला आठवतं कसं सायलीने म्हटलेलं असतं की आजपर्यंत त्यांनी माझ्यापासून काहीही लपवलेलं नाहीये आणि यापुढे लपवणार नाहीत, खात्री आहे माझी, असं म्हटलेली असते ना सायली. सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवतं त्याला. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो सायलीकडे बघतो. त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत त्याला आठवायला लागतं, तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलतोय हे तुझ्या मनाला कळेलच ना, असं म्हटलेली असते ना अस्मिता. कळेल ना असं म्हटलेली असते सायली. मग तुम्ही तिला माफच केलं असतंस ना, असं म्हणते अस्मिता. माझ्याकडे अशा खोटेपणाला माफी नाही, मी ते नातं त्या क्षणी सोडलं असतं, असं म्हणते ना सायली. तर त्याला सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवतं. तर त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन उठतो आणि आता इथे पाणी पितो तो. तर आता इथे तेवढा आता सायलीला जाग येते. तर आता इथे सायली बघते त्याच्याकडे. झोपला नाही अजून, असं म्हणते सायली. ते तहान लागली होती ना म्हणूनच म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे पाणी पितो तो. तर सायली परत झोपते. तर आता इथे बघते त्याच्याकडे सायली. तर काय हो, असं म्हणते सायली. झोपा ना. हो असं म्हणतो इथे अर्जुन. झोपतोच आहे असं म्हणतो तो. झोप लागलीच नव्हती का तुम्हाला, असं म्हणते आता सायली. लागली होती, झोपलोच होतो, तहान लागली होती म्हणून उठलो, असं म्हणतो तो. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक उठते. अस्मिता ताईंचा विचार करताय असं म्हणते सायली. नका काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे असं म्हणते सायली. झोपा बघू असं म्हणते सायली. तर आता इथे दोघे झोपतात परत, तर सायली आणि अर्जुन. तर आता इथे सायली तर झोपेतच बोलत असते. तर आता इथे सायली थोपटते बघा प्रेक्षक अर्जुनला. तर आता इथे अर्जुन मात्र त्याला झोपच लागत नसते. तर आता इथे सायलीला मात्र परत झोप येते. तर आता इथे अर्जुन तिच्या हाताकडे पकडतो. तर आता तो झोपवतो तिला परत. तर आता इथे तिच्या अंगावरती तो ब्लँकेट घालतो. तर आता इथे अर्जुनला मात्र परत झोप येतच नाही. त्याला खूप टेन्शन असतं बघा प्रेक्षक हो. तर आता डोळ्यात अश्रू पण असतात. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक उठते. तर आता बघते तर काय अर्जुन बाजूला नसतोच. तर आता इथे सायली म्हणते परत उठले की काय हे, असं म्हणते सायली. तर आता ती उठते. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो खाली झोपलेला असतो. तर आता इथे सायली उठते आणि येते तिच्याकडे. अहो असं म्हणते सायली. अहो उठा बघू, असं काय खाली झोपलाय, चला चला उठा, असं म्हणते ती. विचारच एवढे चालू होते, झोपच नाही लागली मला, असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते अस्मिता ताईंचा विचार करत बसलात ना, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही नका काळजी करू त्यांची. आपण त्यांच्या बाबतीत कुठलीही वाईट गोष्ट घडू देणार नाही आहोत. मी अस्मिता ताईची नाही आपली काळजी करतो बायको. मी तुझ्यापासून एवढं महत्वाचं लपवलोय म्हणून तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस ना बायको, असं म्हणतो तो. आता जरा वेळ वर झोपून घ्या, हा या, असं म्हणते सायली. आणि त्याला आता इथे पकडते आणि वर नेते ती. आपल्याला वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये जायचं आहे ना, ऑलरेडी लेट झालं, असं म्हणतं अर्जुन. निघायचं पटकन, असं म्हणतं ती. पण आज मला तुमच्याबरोबर येता नाही येणार, असं म्हणते सायली. आज परत कुठली पूजा, असं म्हणते ती. असं काय करताय, सचिन भाऊजी घरात असताना अस्मिता ताईंना मी त्यांच्यावर सोपून नाही येऊ शकत. तो विश्वासघातकी माणूस आहे आणि मी नाही त्यांना असं त्यांच्यावर सोडून नाही येऊ शकत, असं म्हणते सायली. सचिन ना डोक्याला ताप आहे खरंच, असं म्हणतो अर्जुन. आणि त्यात भर म्हणून ती प्रिया माझ्याकडे काल खोदून खोदून तुमच्याबद्दल चौकशी करत होती, असं म्हणते सायली. मार्केटमध्येच आहात का हे विचारत होती, असं म्हणते सायली. तिला हे जाणून घ्यायचं होतं की मी तिच्याबद्दल काही शोधायला तरी बाहेर पडला नाही आहात ना. घरात अशी सगळी माणसं असताना कशी बाहेर येऊ सांगा, असं म्हणते सायली. प्रॉब्लेम्स तर आता एकत्र सगळे येतात, असं म्हणतो अर्जुन. हो पण त्यातली कुठलीच अडचण आपल्याला नाही सांगू शकत, असं म्हणते इथे सायली. आणि प्रियाची तर आपण अशी दिशाभूल करू शकतो, असं म्हणते सायली. तर आता इथे तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक अर्जुनला. तर आता तो कॉल घेतो. तर आता इथे तो बोलायला लागतो. हा बोल, आज सकाळी तू ऑफिसला येणारच की डायरेक्ट मला वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये भेटणारेस, असं म्हणतो तो. मला वंदना जाधवच्या ऑफिसचा ऍड्रेस पाठवलास ना, मी तिथेच येणार. काय काय विचारतोस तू मला, असं म्हणतो इथे अर्जुन. चिडतोस काय, मी फक्त कन्फर्म केलं, असं म्हणतो इथे चैतन्य. नाहीतर मी वंदना जाधवच्या ऑफिसला गेलो असतो आणि तू आपल्या ऑफिसला गेला असतास. मग उलट परत माझ्यावरच चिडचिड केली असतीस, असं म्हणतो चैतन्य. ठीक आहे ठीक आहे, असं म्हणतो अर्जुन. भेटतो थोड्या वेळाने, असं म्हणतो तो. आणि आता इथे फोन ठेवतो बघा प्रेक्षक अर्जुन. तर आता इथे कल्पनाला दाखवलं. तर आता इथे कल्पनाला कॉल आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता ती कॉल घेते. तर आता ती बघते फोन. तर आता कल्पना म्हणते प्रतिमा बोल. कल्पना अस्मिता कशी आहे, असं म्हणते प्रतिमा. ती ठीक आहे ग, असं म्हणते आता इथे कल्पना. पण सचिन आल्यामुळे ना आम्ही सगळे खूप अपसेट आहोत. पण अस्मिता करता आपण घरातलं वातावरण चांगलं ठेवायचा प्रयत्न करतोय, असं म्हणते आता इथे कल्पना. हो ते तर करायलाच हवं, असं म्हणते प्रतिमा. अस्मिता जोपर्यंत सचिनचं सत्य मान्य करत नाही ना तोपर्यंत आपण राग करण्यात काय हरकत आहे, असं म्हणते प्रतिमा. खरे ग, असं म्हणते आता इथे कल्पना. बरं तू सकाळी कसं काय फोन केलंस का, असं म्हणते कल्पना. आमच्या बाजूला परांजपे म्हणून राहतात, त्यांच्याकडे शैला नावाची एक मुलगी घरकाम करायला येते. तिची आई लहान बाळाला मसाज करणं, आंघोळ घालणं ही सगळी कामं करते. तुला असं कुणीतरी हवं होतं ना, मी तिला तुझ्याकडे पाठवते, तू बोलून घे, असं म्हणते प्रतिमा. हो अगं बरं झालं, असं म्हणते कल्पना. कारण मी असं कोणतरी शोधतच होते, असं म्हणते ती. आणि कल्पना माझं जरा तन्वीकडे सुद्धा काम आहे, असं म्हणते ती. तन्वीकडे, असं म्हणते आता इथे कल्पना. ही जी शैला आहे ना ही शिवणकाम खूप छान करते. ती मला म्हणाली तिला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. मग मी तिला सांगितलं तन्वीने सुद्धा फॅशन डिझायनिंगचाच कोर्स केलाय. तर म्हणाली मला तिच्या कॉलेजची सगळी माहिती द्या. आता मला कुठे काय माहिती आहे.
म्हणून मी म्हणाले तू तन्वीशीच बोल. घरातलं काम करून फॅशन डिझायनिंग करायचं म्हणजे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणते कल्पना. हो ग, मी तिला तन्वीला भेटायला पाठवते. तन्वीला म्हणावं तिच्याशी जरा बरं वाग आणि तिला तुझ्या कॉलेजची जी काही माहिती हवी असेल ती सगळी दे म्हणावं. हो असं म्हणते कल्पना. सांगते. प्रतिमा तुला जमेल तर येऊन जा ग. हो असं म्हणते प्रतिमा. ठेवते असं म्हणते आणि आता प्रतिमा कॉल ठेवते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सगळी खेळणी घेऊन खेळत असते सायली बाळासोबत. तर आता तिला खेळवत असते ती. तर आता इथे प्रिया बघते. तर अर्जुन म्हणतो बायको येतो मी असं म्हणतो. तो आज लवकर यायचा प्रयत्न करा असं म्हणते सायली. बरं येतो असं म्हणतो अर्जुन. अर्जुन असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुन आज तुला जायलाच हवं का ऑफिसला असं म्हणते आता इथे प्रिया. हा काय प्रश्न आहे? माझे महत्वाचे मीटिंग्स आहेत. ऑफकोर्स आय हॅव टू गो असं म्हणतात इथे अर्जुन. मीटिंग्स काय रोजच असतात ना रे असं म्हणते प्रिया. पण काल सचिन आल्यापासून घरात आई बाबा आम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये आहोत असं म्हणते प्रिया. आणि सचिन काय घरातून जाण्याचं नावच घेत नाही असं म्हणते प्रिया. मी अश्विनला पण म्हटलं जरा थांब आजच्या दिवशी घरी. नेमकं त्याला इमर्जन्सी आली त्याला जावं लागलं ना असं म्हणते प्रिया. तू ते वर्क फ्रॉम होम करशील का असं म्हणते प्रिया. काय तू थांबलास ना तर आईबाबांना तेवढा आधार वाटेल ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायलीला हसायला येतं. तर अर्जुन म्हणतो तुझं कन्सर्न कळतंय मला, पण मी का थांबायला हवं? आय मीन हे बघ मला तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तू एकटी सगळं व्यवस्थित मॅनेज करशील. येस असं म्हणतो इथे अर्जुन. कसं आहे ना तन्वी, त्याआधी तू घरातली कुठली जबाबदारी कधीच घेतली नाहीयेस ना म्हणून टेन्शन येते. डोंट वरी, माझी बायको आहे ना. मी जरी ऑफिसला गेलो ना तरी माझी बायको इथेच आहे, घरातच आहे. सो डोंट वरी, तुम्ही निघा आणि इथली काळजी करू नका असं म्हणते आता इथे विमल. बाय असं म्हणतो अर्जुन आणि निघतो तो. तर आता प्रिया खूप वैतागते बघा प्रेक्षक हो. असे केविलवाने प्रयत्न करायची काय गरजच नाहीये कारण त्याचा काही उपयोग नाहीये प्रिया असं म्हणते आता इथे सायली. तर प्रिया म्हणते कसला केविलवाणी प्रयत्नाबद्दल बोलतेस तू असं म्हणते आता प्रिया. आई बाबांना जरा बरं वाटावं म्हणून मी म्हणत होते असं म्हणते प्रिया. त्या प्रयत्नांविषयी बोलतेस का असं म्हणते प्रिया. मी जे बोलतेय ते तुला कळलंय, इतकी हुशार आहेस तू असं म्हणते आता इथे सायली. जा कामाला लाग असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया कामाला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया काम करत असते. तर आता ती किचनमध्ये येते आणि विमल आपलं काम करतच असते. खूप राग आलेला असतो आता इथे प्रियाला. विमल मला तो डब्बा दे असं म्हणते आता इथे प्रिया. तो डब्बा रिकामा आहे असं म्हणते आता इथे विमल. मग भरलेला दे कुठला तरी असं म्हणते प्रिया. मग कशाने भरलेला हवाय? डाळीने, तांदळाने भरलेला डब्बा दे असं म्हणते प्रिया. देतेस ना असं म्हणते ती. तर आता इथे विमल जाते आणि तांदळाचा डब्बा देते. तर आता ती ठेवते प्रिया समोर. तर आता प्रिया उघडते तो डब्बा. ताट दे असं म्हणते आता इथे प्रियाने ओरडते ती विमलला. तर आता सायली मात्र खेळत असते बघा प्रेक्षक बाळासोबत. हे घ्या म्हणून देते आता इथे विमल. तर आता इथे प्रिया ताटामध्ये तांदूळ घालते. तन्वी ते असं म्हणते आता इथे विमल. कसं करते आता इथे सायलीने खेळत असते ती बाळासोबत. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो येते डायनिंग टेबलकडे. तर आता इथे सायली खूप छान खेळत असते बाळासोबत आणि प्रिया तिथेच वैतागून थांबलेली असते. मी इथे किचनमध्ये राब राबतीये आणि ही सायली बाळाचा निमित्त करून निवांत बसली असं म्हणते प्रिया. मी प्रयत्न करत होते की सायली आणि अर्जुन दोघंही घरात अडकून राहावे, पण अर्जुन सटकलाच. आता निदान मला थोडा तरी आराम करायला यावं आणि रिकामं तर मी बसू देणार नाहीच आहे. हलकं फुलकं काम मिळेल का मला असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया येते बघा प्रेक्षक सायलीकडे. तर आता इथे प्रिया म्हणते सायली मी काय म्हणत होते, आता पुढचे काही दिवस आहे ना मी स्वयंपाकाची जबाबदारी घेतच नाही असं म्हणते आता प्रिया. काय आपली अस्मिता अवली बाळंतीने आहे ना, तिचं सगळं नीटच व्हायला हवं असं म्हणते प्रिया. चुकून माझ्याकडून जर तिखट मीठ जास्त झालं आणि तिला त्रास झाला तर असं म्हणते प्रिया. घरातलं सगळं सांभाळायचं आहे असं तूच आहे ना म्हणाले होतीस ना असं म्हणते आता इथे सायली. हो सांभाळणार ना मी असं म्हणते आता प्रिया. मी काय म्हणत होते, मी बाळाला सांभाळायची जबाबदारी घेऊ का असं म्हणते आता इथे प्रिया. मी ते एकदम मस्त करू शकते असं म्हणते. तुला खरंच वाटतंय तुला चांगलं जमेल? बाळ सांभाळणं सोपं नाही आहे प्रिया, अवघड आहे ते खूप असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणते प्रिया माहितीये मला, पण मला असं वाटतंय की मला जमेल असं म्हणते ती. आणि ही मामी सुद्धा बाळाची लाडकीच आहे हो की नाही असं म्हणते आता प्रिया. तर सायली म्हणते ठीक आहे बस तू. तर आता इथे प्रियाच्या हातामध्ये बाळाला देते बघा प्रेक्षक सायली. तर आता ती घेते. सावकाश मानेखाली हात धरायचा आणि अजिबात सोडायचा नाही असं म्हणते आता इथे सायली. नीट पकड असं म्हणते आता इथे सायली. सावकाश हे घे म्हणून देते आणि आता जाते ती. सावकाश खेळ असं म्हणते आणि सायली आता इथे किचनमध्ये जाते स्वयंपाक करण्यासाठी. तर आता इथे बघा प्रेक्षक बाळाला घेऊन बसलेली असते प्रिया आणि तिला राग येत असतो. तर आता विमल हसते सायली ताई आता खरी मज्जा येणार आहे तन्वी ताईला असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे खेळणं घेऊन खेळवत असते प्रिया बघा प्रेक्षक बाळाला. अगं असं म्हणते सायली, कारण आता इथे बाळ रडायला लागतं ना. कसं करते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते तर ते खूप रडत असतं. प्रिया असं म्हणते आता इथे सायली किती जोरात खुरकुला वाढवलास, रडायला लागला बघत असं म्हणते आता इथे सायली. आता झोपव त्याला नीट असं म्हणते ती. जोजू म्हणते ती. हलका हाताने हलव त्याला असं म्हणते आता इथे सायली. शांत कर त्याला. आहो सावकाश असं म्हणते सायली. सावकाश प्रेमाने असं म्हणते आता इथे सायली. तर आता प्रियाला खूप राग येत असतो. तर आता इथे जोजवत असते ती बाळाला बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच तो त्याला सुसू येते. तर ह्याने माझी साडी ओली केली असं म्हणते आता इथे प्रिया.
तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सायली आणि विमल खूप हसतात. अरे ह्याला डायपर नव्हता का घातला असं म्हणते आता इथे प्रिया. अगं 7-8 दिवसाच्या बाळाला कुणी डायपर घालायला देतं का असं म्हणते सायली. याने माझी साडी बाद केली असं म्हणते आता प्रिया. आता साडी बदलावी लागेल. आता हा घाण वास येईल असं म्हणते प्रिया. अहो नाही वास येणार असं म्हणते आता इथे विमल. तुला काय माहित का, तू गप्प बस असं म्हणते आता प्रिया. एक तर लवकर या लवकर या आणि घ्यायला असं म्हणते आता प्रिया. रडायला लागते ती. मला खोलीत जायचं असं म्हणते ती. काय झालं काय असं म्हणते कल्पना. आई बघा ना याने काय केलं, माझी साडी ओली केली असं म्हणते इथे प्रिया. अगं लहान बाळ आहे ते, शो करणारच ना. तू किती गोंधळ घालतेस, तुझा आवाज बाहेरपर्यंत आला माहितीये का असं म्हणते कल्पना. पण माझी मागातली साडी आहे ना असं म्हणते प्रिया. आता त्याच्यावर डाग राहिला तर असं म्हणते प्रिया. तन्वी, लहान बाळाच्या शूजचे डाग बीग राहत नाही तसं म्हणते कल्पना. साध्या साध्या गोष्टी पण तुला कळत नाहीत का ग असं म्हणते इथे कल्पना. बरं त्या बाळाला तिथे ठेव आणि कपडे बदलून घे असं म्हणते कल्पना. मी मग का माझ्या हातात कपडे आहेत बसतेस ना, ठेव त्याला पटकन, त्याचे कपडे बदल असं म्हणते आता इथे कल्पना. आणि तू स्वतःच म्हणाली ना की बाळाची जबाबदारी घेते, मग बाळाची शिशू काढणं आलंच असं म्हणते आता इथे सायली. हे बघ ठेव त्याला तिथे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया ठेवते बाळाला तिथे. सावकाश सावकाश असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे प्रिया ठेवते आणि आता इथे त्याची पॅन्ट बाहेर काढते. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या काट्याला हातात घेतला असं म्हणते प्रिया. एकदा मनात आलं होतं या सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी प्रेग्नन्सीचा विचार करावा की काय, म्हणजे त्या बाळाचा प्रश्न येईल अशी कोणतीच गोष्ट करणार नाही मी. सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बाजूला ठेवते ती लंगोट. तर आता जोरात रडत असतं बाळ. तर सायली सायली जरा इथे येतेस का असं म्हणते प्रिया. खूप रडतोय तो, प्लीज प्लीज असं म्हणते प्रिया. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्याला कपडे बदलत असते. तर आता इथे सायली कपडे बदलते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया उभारते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रियाला खूप राग आलेला असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, बाळाला सगळं बदलून होतं. बाळ अगं असं म्हणते सायली, आणि बघ कसं शांत झालं असं म्हणते सायली. आता त्याला मांडी घेऊन बस असं म्हणते सायली. राहू दे तुझ्याकडेच असू दे असं म्हणते प्रिया. मी साडी बदलून येते जरा असं म्हणते प्रिया. निघून जाते तिथून ती. मी आता येऊ का असं म्हणते आता इथे मुलगी. ये नाही असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे ती मुलगी आलेली असते. माझं नाव शैला साखरे, मला कल्पना सुभेदारांना भेटायचं होतं असं म्हणते ती. मीच ती असं म्हणते आता इथे कल्पना. तुला प्रतिमाने पाठवलाय ना ग असं म्हणते ती. हो, माझी आई तिच्या शेजारच्या घरी काम करते असं म्हणते ती. बस ना बस असं म्हणते आता इथे सायली. अगं मला प्रतिमाने तिच्याबद्दल सांगितलं होतं. सायली, मी तुला म्हणाले होते ना की प्रतिमाच्या ओळखीची एक बाई मॉलिश करता येणार आहे, तिची मुलगी असं म्हणते आता इथे कल्पना. बरं असं म्हणते सायली. मी आले जरा साडी बदलून येते असं म्हणते प्रिया. थांब थांब तन्वी असं म्हणते कल्पना. अगं तुलाच भेटायला आली असं म्हणते आता इथे कल्पना. मला असं म्हणते आता इथे प्रिया. मी नाही ओळखत तिला असं म्हणते प्रिया. तुम्ही तन्वताई आहात ना असं म्हणते आता ती. हो असं म्हणते ती. मला फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये खूप इंटरेस्ट आहे असं म्हणते ती मुलगी. प्रतिमा ताईने सांगितलं मला की तुम्ही सुद्धा फॅशन डिझायनिंग केलंय असं म्हणते ती मुलगी. तुम्ही कुठल्या कॉलेजमधून कोर्स केला असं म्हणते ती. तर आता प्रियाला काही सांगायलाच येत नाही. म्हणजे मला तुमच्या कोर्सची माहिती मिळेल का, मला सुद्धा ऍडमिशन घ्यायचं होतं. तर प्रिया काय सांगू शकत नाही. अरे यार असं म्हणते प्रिया. मला फॅशन डिझायनिंगचा बकडं पण येत नाही असं म्हणते प्रिया. आणि मी त्या कोर्सला गेलेच नाही कधी. याची माहिती कुठून देऊ मीला असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता सायलीला संशय येतो तिच्यावर. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तिची बॉडी लँग्वेज बघते सायलीने, डाऊट येतो तिला. आणि प्रिया खूप घाबरलेली असते. प्रियाला फक्त तिच्या कॉलेजबद्दल विचारलं की ती की घाबरल्यासारखी का वागते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये आलेले असतात, वंदना जाधवच्या. तर आता इथे बघा प्रेक्षक लोक बसलेले असतात. तर पनवेल महानगरपालिका असं असतं त्या ऑफिसचं नाव. तर आता जाऊन बसतात अर्जुन आणि चैतन्य. नमस्कार, मी ॲडव्होकेट चैतन्य गडकरी आणि हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणतात. त्या ऑफिसमध्ये वंदना जाधव म्हणून काम करत होते का असं म्हणतो चैतन्य. वंदना जाधव असं म्हणतो. हो वंदना जाधव म्हणून एक स्टाफ मेंबर होते असं म्हणतो. ते अजूनही इथेच आहेत का असं म्हणतो अर्जुन. त्या जॉब सोडून निघून गेले असं म्हणतो माणूस. तर आता कुठे येत असं म्हणतो अर्जुन. त्यांच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला, त्यांचा पत्ता किंवा फोन नंबर काय आहे असं म्हणतो अर्जुन. त्या नोकरी सोडून गेल्यानंतर त्यांचा आणि माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही त्याच्यानंतर असं म्हणतो तो माणूस. ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये काहीतरी माहिती असेलच ना असं म्हणतो इथे अर्जुन. अहो त्याने नोकरी सोडून खूपच दिवस झाले तसं म्हणतो इथे तो. आणि कशी काय त्यांची आताची माहिती असेल असं म्हणतो तो. त्यामुळे आता काय करतात ते कोणालाच काय माहित नाही असं म्हणतो तो. पण काहीतरी असेल ना इथे असं म्हणतो इथे अर्जुन चिडून. तर आता इथे चैतन्य म्हणतो, आमचं वंदना जाधव यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर असं म्हणतो चैतन्य आम्हाला संपर्क करा असं म्हणतो चैतन्य. मी माझा कार्ड तुम्हाला देऊन ठेवतो असं म्हणतो इथे चैतन्य. तर आता इथे बघा प्रेक्षक ठीक आहे असं म्हणतो तो माणूस. तर इथे अर्जुन आणि चैतन्य उठून जातात. तर थँक्यू असं म्हणतो इथे चैतन्य. तर अर्जुन चिडून बाहेर आलेला असतो. तर आता इथे परत सायली आणि त्या मुलगीला आणि प्रियाला वगैरे दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विमल पाणी आणून देते त्या मुलीला. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असं म्हणते ती. तर प्रिया म्हणते HS फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट. हो ते खूप मस्त कॉलेज आहे, खूप नावाजलेलं कॉलेज आहे असं म्हणते ती मुलगी. असं म्हणते प्रिया. तुम्ही स्पेशलाइज कशांमध्ये केलं, टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये की फॅशन डिझायनिंगमध्ये असं म्हणते ती मुलगी. तर प्रिया म्हणते पार्टेअरमध्ये. पार्टेअर असं म्हणते ती. बरोबर असं म्हणते ती मुलगी. तुम्हाला कोणतं काय काय शिकवलं, म्हणजे तुमच्या कोर्समध्ये इलेक्ट्रो सायन्स सुद्धा होतं ना असं म्हणते ती. तर प्रियामध्ये होतं ना. होतं तर मला खूप आवडायचं ते असं म्हणते ती. आणि थेरी प्रॅक्टिकल पर्सेंटेज कसं होतं, चांगलं होतं असं म्हणते प्रिया. म्हणजे जसं असायला हवं तसं होतं असं म्हणते इथे प्रिया. बरं तुम्हाला कोणते कोणते पॅटर्न्स शिकवले असं म्हणते ती. हो अगं असं म्हणते प्रिया. थांब, काय बसल्या बसल्या पूर्ण कोर्स शिकून घेणारच की काय माझ्याकडून असं म्हणते प्रिया. आणि हे बघ शैला,
अजिबात तो कोर्स अडवट नाहीये, खूप सोपा आहे असं म्हणते प्रिया. तू ऍडमिशन घेतलंस ना तुला लगेच कळेल आणि तुला तर बऱ्यापैकी माहिती आहे सगळी असं म्हणते प्रिया. तुला तर एकदम सोपं जाईल तो असं म्हणते इथे प्रिया. अगं तन्वी, ही की नाही तुझ्याकडनं माहिती घ्यायलाच आली असं म्हणतात इथे कल्पना. मग ती जे काय तुला विचारते त्याची तू नीट उत्तरं दे की असं म्हणतात इथे कल्पना. तर आता प्रिया म्हणते आई ऍक्च्युली काय आहे ते ना खूप महागडं इन्स्टिट्यूट आहे, तिला फीज नाही परवडणार त्याची असं म्हणते प्रिया. मग उगाच कशाला वेळ वाया घालवायचा असं म्हणते प्रिया. हो असं म्हणते ती मुलगी, तिथे जरा प्रॉब्लेमच होईल असं म्हणते ती मुलगी. तुला शिकण्याची इच्छा आहे ना, मग झालं तर असं म्हणते सायली. अन्नपूर्णा ट्रस्ट तुझ्या फीचा सगळा सगळा खर्च बघेल. तसंही आमची इन्स्टिट्यूट तुमच्या सगळ्या होतकरू हुशार मुलांना सगळी फी भरते असं म्हणते सायली. आपण तुला एक करावं लागेल हा, मनापासून मेहनत करून छान मार्काने पास व्हावं लागेल असं म्हणते आता इथे सायली. हो नक्कीच असं म्हणते ती मुलगी. बघा प्रेक्षक हो, माझं तर स्वप्नच आहे फॅशन डिझायनर व्हायचं असं म्हणते ती मुलगी. ते पण अगदी तन्वी सारखं असं म्हणते ती. तन्वी ताई तुम्ही तुमच्या फॅशन डिझायनिंगसाठी कोणता सॉफ्टवेअर वापरायचा असं म्हणते ती मुलगी. शैला असं म्हणते प्रिया मी काय म्हणते तुला ना मी कॉल करून सगळं नीट एक्सप्लेन करते असं म्हणते प्रिया. आता मला जरा साडी चेंज करायला जायचं असं म्हणते प्रिया. सगळं करते एक्सप्लेन असं म्हणते ती. नाही नाही ठीक आहे असं म्हणते ती. मला तुम्हाला शेवटचे एकच प्रश्न विचारायचं होतं, तुम्हाला कोणती कोणती ऍक्सेसरीज वर डिझायनिंग शिकवलं होतं असं म्हणते ती. तर आता इथे प्रियाला का उत्तर द्यायलाच येत नाही. तर आता प्रिया म्हणते ऍक्सेसरीज म्हणजे ते. तर आता विमल येते कानात काहीतरी सांगते कल्पनाच्या. हो हो असं म्हणते कल्पना. तर आता इथे सांगायलाच येत नाही प्रियाला. काय गं प्रिया असं म्हणते सायली. तू तर अशी गोंधळतीयस जसं की तुझा फॅशन डिझायनिंगशी काही संबंधच नाही असं म्हणते आता इथे सायली. तर प्रिया म्हणते काही काय अगं सायली मी त्या कोर्सची टॉपर होते अगं असं म्हणते आता इथे प्रिया. आता जरा टच सुटलाय म्हणून असं म्हणते प्रिया. तर आता इथे विमल बघते. पण तन्वी आम्हाला तुझी शिवणकला कधी दिसलीच नाही, म्हणजे तू घरातल्यांकरता कधीच काही शिवलं नाहीस का असं म्हणते कल्पना. तर प्रिया म्हणते आई लग्न करून मी इथे आल्यावर मला वेळच कुठे मिळाले तसा असं म्हणते आता इथे प्रिया. ताई तुम्ही असं नका करू, एवढा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर केलेलं वाया नका घालू असं म्हणते ती मुलगी. खरं खरं असं म्हणते प्रिया. शैला बरोबर म्हणते प्रिया, तुझी प्रॅक्टिस जाऊ देऊ नकोस अशी. मी काय म्हणते तू बाळासाठी छान छबली शिव ना असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे आम्ही पण बघू काय काय फॅशन करतेस ते असं म्हणते आता इथे सायली. हा असं म्हणते कल्पना. बरं बरं असं म्हणते आता इथे प्रिया बघते. बरं मी येऊ का जरा साडी बदलून असं म्हणते प्रिया प्लीज. तन्वी असं म्हणते कल्पना. तुझी साडी बघ वाळी सुद्धा आणि त्याला डाग सुद्धा नाही असं म्हणते आता इथे कल्पना. आणि अगं काय हे घरामध्ये बाळ असलं की किती वेळा कपडे बदलणार आहे, सोडण्यात येतं असं म्हणते कल्पना. बरं असं कर अस्मिताच्या करता दूध आणि तिच्या नवरा करता कॉफी घेऊन जा असं म्हणते आता इथे कल्पना. आणि शैला तू काय घेशील असं म्हणते कल्पना. चहा कॉफी नाही काय नको ठीक आहे असं म्हणते ती मुलगी. तर आता इथे तन्वी ताई मी सगळं तयार ठेवलंय, तुम्ही फक्त ओतून घ्याल ना असं म्हणते विमल. हो घेते घेते असं म्हणते प्रिया आणि पळून जाते बघा प्रेक्षक. हो आणि हो मी यांच्यासाठी चहा करते असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे विमल चहा करण्यासाठी जात. बरं शैला तुझ्या आईला विचार तरी बाळाच्या आंघोळसाठी आणि मालीसाठी कधीपासून येणार. हो हो आजच तुम्हाला कॉल करणार आहे ती, बाळासाठी अगदी आनंदाने येणार आहे ती असं म्हणते शैला. शैलाने प्रियाला प्रश्न विचारल्यावर ती इतकी का गोंधळली, ती खरंच तर कॉलेजला गेली असेल का असं म्हणते आता इथे सायली. की नसेल, इतक्यांदा प्रियाच्या रूम मध्ये मी शोधाशोध केली आहे पण मला कधीच त्या अभ्यासाबद्दल कुठलीही पुस्तकं निकालाची कागद कधी सापडली नाही तसं म्हणते सायली. प्रिया ह्या बाबतीत पण खोटच बोलत असेल का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सचिन सचिन असं म्हणते आता इथे प्रिया. कुठे बाहेर निघालास का असं म्हणते प्रिया. तुझ्यासाठी कॉफी घेऊन तुमच्या खोलीतच येत होते मी असं म्हणते प्रिया. नाही नको आहे मला असं म्हणतात इथे सचिन. घेऊन जा ना असं म्हणते प्रिया. घेऊन जा 2 मिनिटं तर लागतील, घे ना इथेच घे असं म्हणते इथे प्रिया. सिरियसली असं म्हणतात इथे सचिन. तर आता इथे सचिन बाजूला घेतो प्रियाला. माझ्याशी हे नाटक करणार आहेस असं म्हणतात इथे सचिन. प्रियाला म्हणजे असं म्हणते प्रिया, या घरच्या लोकांना तुझ्याबद्दल माहित नसेल ना तरी तुझं खरं रूप काय ना हे मला खूप चांगलं माहिती आहे असं म्हणतात इथे सचिन. तर प्रिया घाबरते. तन्वी असं म्हणतात इथे तो. आणि तुला सुद्धा माझ्याबद्दल अशा काय गोष्टी माहिती आहेत ज्या ह्या घरच्यांना फारशा माहिती नसतील असं म्हणतात इथे सचिन. त्यामुळे आपल्याला एकमेकांसमोर असं नाटक करायची काहीच गरज नाही असं म्हणतात इथे सचिन. तुला जर माझ्यासोबत काहीतरी डील करायचं असेल ना तर तू ओपनली करू शकतेस असं म्हणतात इथे सचिन. बिंदास, त्यासाठी असं कॉफी वगैरे देऊन खोटं वागायची काही गरज नाही असं म्हणतात इथे सचिन. तर आता इथे प्रिया खूप घाबरते. साक्षीने ह्याला माझ्याबद्दल काय सांगितलं असेल, मी तन्वीने हे तर सांगितलं नसेल ना असं म्हणतात इथे प्रिया. नाही नाही नाही, तिला माहिती आहे ही गोष्ट जर कुणालाही कळली तर माझ्या इतकं तिचं आणि मैपतचं सुद्धा नुकसान होईल असं म्हणते आता इथे प्रिया. तर हॅलो असं म्हणतो आता इथे सचिन. काय बोलणारच की नाही असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया म्हणते साक्षीचा मला कॉल आला होता, तिने तुमचं बोलणं करून द्यायला सांगितलं असं म्हणते प्रिया. जर आम्हाला तुझा फोन दे असं म्हणतो सचिन. मला माझ्या फोनवरून तिला फोन नाही करायचा असं म्हणतो तो. तर आता प्रिया आपला फोन देतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन प्रियाचा कॉल घेतो. तर आता इथे तिचा फोन घेतो आणि आता तो साक्षीला कॉल करतो बघा प्रेक्षक हो. हाय ब्युटिफुल असं म्हणतो आता इथे सचिन. ए असं म्हणतो तो, कशी आहेस. नाही नाही काही काळजी करू नकोस, जे काय ठरलंय ना आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं घडतंय असं म्हणतो इथे सचिन. आय मिस यू टू बेबी असं म्हणतो सचिन. लव्ह यू अलॉट. नाही नाही ऐक, मी तुला
तन्वीच्या फोनवरून परत कॉल करतो. तू मला कॉल करू नकोस. बाय ब्युटिफुल मिस यू असं म्हणतो तर इथे सचिन आणि देतो तो. तर इथे फोन बघा प्रेक्षक हो प्रियाला थँक्स असं म्हणतो तो. थँक्स काय रे त्यात असं म्हणते प्रिया. आपणच एकमेकाची मदत करायला हवी ना. नाही म्हणजे माझी करून तर झाले असं म्हणते ती. एकमेकांची मदत आता मी काय मदत करायचं अपेक्षित आहे का असं म्हणतो सचिन. हो असं म्हणते प्रिया. ऍक्च्युली मला थोडी कॅश हवी होती असं म्हणते प्रिया. तर आता इथे सचिन जोरात हसतो. तन्वी अगं मी असं काहीच पैशांमध्ये डील करत नसतो आणि इथून पुढे तू मला मदत केली नाहीस ना तरी चालेल असं म्हणतो तो. पण मी मदत केली ना तुला. मी फोन लावून दिला ना असं म्हणते प्रिया. पण ते मी मागितली नव्हती ना तू आपणहून केलीस ती मदत असं म्हणतो तर इथे सचिन. चल बाय असं म्हणतो तर इथे सचिन आणि निघून जातो तो तिथून. काय माणूस आहे हा असं म्हणते तर इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते कशाला दिला मी निरोप, कशाला दिला माझा फोन, माझा मोबाईल, म्हणजे काय पब्लिक टेलिफोन आहे का असं म्हणते आता इथे प्रिया. अरे त्यात तरी 1 रुपये टाकावा लागतो असं म्हणते तर इथे प्रिया. ह्याने तर 1 रुपये पण नाही दिलाय मला असं म्हणते प्रिया. कुठून हे खोटे सापडतात ना मला काय माहिती असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ती घेते दूध आणि आता कॉफी घेऊन जाते आता ती अस्मिताच्या खोलीमध्ये. तर आता इथे प्रतिमाला फोनवर बोलायचं दाखवले. मी पाठवलेले फोटो नीट मिळाले ना सायली असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे सायली म्हणते हो सापडले प्रतिमा आत्या. प्रियाचं ओळखपत्र अगदी व्यवस्थित दिसतंय कॉलेजचं असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती बघते सगळं. तर आता इथे सायली म्हणते प्रतिमा आत्या थँक्यू व्हेरी मच असं म्हणते सायली. अगं थँक्यू काय त्यात, उलट तू हे प्रयत्न करतेयस म्हणून आपल्याला कळेल तरी असं म्हणते प्रतिमा. तन्वी तो खरंच डिझायनिंगचा कोर्स केला होता की नाही, कारण आमची मुलगी खोटं बोलण्यात कुठल्या टोकाला जाऊ शकते आपल्याला चांगलंच माहिती आहे की असं म्हणते आता इथे प्रतिमा. हो ना पण प्रतिमा आत्या तुम्ही रविराज काकांना आता काही सांगू नका असं म्हणते आता इथे सायली. शहानिशा केल्याशिवाय काहीच बोलायला नको असं म्हणते आता इथे सायली. नाही सांगणार असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे सायली म्हणते बरं. तर आता इथे फोन ठेवते बघा प्रेक्षक प्रतिमा. तर आता इथे सायली बघत असते सगळं. तर आता इथे HS फॅशन डिझायनिंग असतं त्या कॉलेजचं नाव. तर आता इथे सायलीला डाऊट येतो. तर आता इथे ती बघत राहते. तर आता इथे सायली बघते. तर आता ती बघतच असते. नाव का दिसत नाही हिचं असं म्हणते आता इथे सायली. कुठेच नाव नाहीये ह्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये. तन्वी केलेदार हे नावच का दिसत नाही असं म्हणते आता इथे सायली. याचा अर्थ प्रिया ह्या कॉलेजमध्ये कधी गेलीच नसेल का असं म्हणते सायली. हिने त्या बाबतीत पण थाप मारली आहे आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे ही पण मोठी थाप आहे. ह्यासाठी तर त्याने रविराज काकाकडून खूप पैसे उकळले असणार असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो या सगळ्याची शानिशा करायलाच हवी असं म्हणते सायली. तर आता सगळं बघत असते ती. तर आता इथे तेवढ्यातच कल्पना म्हणते सायली. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक हो हो आली आई असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली सगळं बघत असते. तर आता इथे सगळी इन्फॉर्मेशन घालून बघत असते ती फोनमध्ये. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्याला दाखवलंय. तर आता इथे फोनवर बोलत असतो एक माणूस. मी बिल्डर नाही असं काय का बोलत असतो तो. माझी पण एक लिमिट आहे असं म्हणत असतो तो. तर मी सुपरवायझर असं काय का बोलत असतो बघा प्रेक्षक होतो. आणि आता इथे अर्जुन आणि चैतन्य तिथेच असतो. का सगळ्यांवर चिडचिड करतोस असं म्हणतो इथे चैतन्य. काय चाललंय आतनं इथे तोपर्यंत पण केवढं चिडलायस तू असं म्हणतो चैतन्य. तर आता चैतन्य म्हणतो अस्मिताई सचिनच्या बाबतीत जे काय करते तू सगळ्यांवर असं त्याचा राग काढणार आहेस का असं म्हणतो चैतन्य. तर अर्जुन चिडतो आणि बघतो चैतन्याकडे. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक गाडी मारायला सुरुवात करतो. समोरच तो मुलगा थांबलेला असतो फोनवर बोलत. तर आता इथे हॉर्न वाजवतो अर्जुन. तर आता इथे तो मुलगा ऐकतच नाही बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन खूप आता इथे हॉर्न वाजवत असतो. तर आता तो मुलगा काय ऐकतच नसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो मुलगा काही ऐकायलाच तयार नसतो. तर अर्जुन आता इथे उतरतो. तर आता इथे उतरतो आणि बाहेर येतो तो. तर आता इथे अर्जुन म्हणतो त्या मुलग्याला. तर आता तो त्याला बाजूला करतो. तर आता इथे त्याची गाडी असते ती घेतो. तर आता इथे अर्जुन खूप चिडलेला असतो. तर आता इथे बाजूला लावतो तिची गाडी. तर आता इथे तुझी गाडी असली तरी हक्क नाही तुझा इथे. मी काय करायचं तू फोनवर बोलतोय तोपर्यंत आज बसून राहायचं का मी असं म्हणतो अर्जुन. सिविक सायन्सची काय गोष्ट आहे की नाही असं म्हणतो अर्जुन. तुम्ही माझी गाडी पकडताय हा कुठला सिविक सायन्स आहे असं म्हणतो तो मुलगा. काही हलकत नाही आहे का कुणाच्या गाडीसमोर गाडी लावायची नसते इथे थांबून टाइमपास करायचं नसतं असं म्हणतो तो. मला प्रेमाने सांगितलं असतं ना तर मी स्वतः माझी गाडी नेऊन ठेवली असते तिथे. एवढे अंगाबा करायची गरज नव्हती. तो हा जोडू असं म्हणतो अर्जुन. प्लीज तुम्ही तुमची गाडी साईडला घ्याल का. कशाला फोनवरून बोलताय इथे बसून फोनवर बोला असं सांगू का तुला असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे तो वादावादी करतो बघा त्या माणसाबरोबर अर्जुन. तर खूप जास्त भांडण दाखवले आणि ऑडिओ ऑफ दाखवले. अर्जुनचं काय चाललंय काय यार आता हे भांडण कसं सोडू मी असं म्हणतो चैतन्य. सायली अगं हा सचिन आहे ना आता वाटतं तेवढा भयानक माणूस आहे. आता अस्मिताला त्याच्यापासून लवकरात लवकर दूर करायला हवं असं म्हणते कल्पना. अस्मिता ताईला त्यांच्यापासून लवकरात लवकर दूर करायला हवं मान्य आहे. पण त्याच्या बाबतीत तुम्हाला अजून काय कळलं का असं म्हणते सायली. मला राहावलं नाही म्हणून मी सचिनच्या आईबाबांना फोन केला होता. त्यांना सांगितलं की सचिनने जे जे काय केलंय ना त्या सगळ्याचा आम्हाला खूप त्रास होतोय असं म्हणते कल्पना. तर आता कल्पना म्हणते सायली मला खूप वाईट वाटते ग. सचिनच्या वागण्यासाठी आपण त्याच्या आई वडिलांना जबाबदार धरत होतो असं म्हणते आता कल्पना. कोणी आपल्या आईबाबांची असं वागू शकतो ती कुणाशीच कधी होऊ शकत नाही असं म्हणते आता इथे सायली. आपण हे सगळं प्रकरण जितक्या नाजूकपणाने हाताळायचा प्रयत्न करतोयस ना तेवढाच गुंतागुंतीचा होत चाललाय असं म्हणते सायली.
तर सायली असं म्हणते कल्पना, तू अर्जुनशी ह्याच्याबद्दल बोलशील का असं म्हणते आता इथे कल्पना. नाही, मला खात्री आहे तुम्ही दोघं जण मिळून नक्की काहीतरी मार्ग शोधून काढायला असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता तेवढ्यातच कल्पनाला कॉल येतो, यांचा फोन आला असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली म्हणते हो. तर आता कल्पना बोलायला लागते, हो आहात जेवलात का? हा बरं, तुमची मीटिंग किती वाजता आहे असं म्हणते आता इथे कल्पना. हा असं म्हणते कल्पना, तर आज जाते ती. हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सायली बाहेर थांबलेली असते घराच्या आणि आता ती विचार करत थांबलेली असते. तर तेवढ्यातच सचिन येतो. तर आता इथे सायली म्हणते, एक मिनिट सचिन भाऊजी असं म्हणते आता इथे सायली. सायली म्हणे असं म्हणतो आता इथे सचिन. एनी प्रॉब्लेम असं म्हणतो, एक प्रॉब्लेम असेल तर सांगेल ना सचिन भाऊजी असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही तर प्रॉब्लेम्सची रास करून ठेवली असं म्हणते ती. रास करून ठेवली होती असं म्हणतो सचिन. आता सगळं संपलंय ना असं म्हणतो तो. पण मला जाणून घ्यायचं असं म्हणते सायली. साक्षीची आणि तुमची भेट नक्की कशी झाली आणि कुठे झाली असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सचिन उत्तर देतच नाही बघा प्रेक्षक. तर आजचा बघितलं समजा बघित रिकॅपमध्ये काय ते. मला तुमच्या एका विद्यार्थिनीची माहिती हवी होती. तिचं नाव आहे तन्वी किल्लेदार आणि तिचा रोल नंबर 4422 आहे असं म्हणतो तो. मागच्या वर्षीची नाही, मागील 3 वर्षांची लिस्ट चेक केली, पण तन्वी किल्लेदार नावाची कोणती स्टुडंट आमच्या कॉलेजमध्ये कधीच नव्हती असं म्हणतो तो. तिची पाप कधी उघडकीस येणार नाही तसं तुला वाटत होतं ना प्रिया. तुझ्या सगळ्या बाजूने आम्ही अशी कोंडी करून ठेवू की तुला काय कळणारच नाही असं म्हणते सायली. फक्त बघत राहा असं म्हणते ती. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.